सालाबाद वर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी भैरवनाथ महाराजाची यात्रा संपन्न होत असते आणि या वर्षी देखील साकोरे ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन तमाम बैलगाडा मालक गाडा शौकीन आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात। आपणा सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि या नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। हे वर्ष तमाम आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सुखाचं समाधानाचं चांगलं आरोग्याचं जावो आणि आपणा सर्वांची चांगल्या प्रकारची प्रगती हो। साकोरे गाव हे बैलगाडा शर्यतीमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक वर्षांची परंपरा जतन करणारं गाव आहे। ज्यावेळी बैलगाडा शर्यतीला बंदी होती त्या काळामध्ये देखील साकोरे ग्रामस्थांनी प्रॅक्टिस कधी बंद ठेवली नाही आणि आज बैलगाडा क्षेत्रामधील या गावातील अनेक बाऱ्या एक नंबरच्या होत असताना गावाचं देखील मोठं नाव त्या ठिकाणी उज्ज्वल झालेलं आहे। मला उपस्थित बैलगाडा मालकांना देखील एक विनंती करायची की आज सध्या बैलगाडा शर्यतीमध्ये मोठ्या प्रकारची स्पर्धा आहे। ही स्पर्धा होत असताना आपण ग्रामीण भागातील शेतकरी मंडळी आपली शेतीच्या उत्पन्नामधून हा गाडा आपला पळवत असतो, परंतु दुसऱ्या बाजूला मोठाले उद्योजक असतील किंवा व्यापारी असतील यांच्याबरोबर तुमची आमची स्पर्धा आहे आणि आज निर्णय देत असताना मिलीवरती निर्णय दिला जातो, परंतु ॲटोमेशन त्याच्यामध्ये अजून काय होत नाही। प्रयत्न चालू आहेत पण त्याला काही यश प्राप्त होत नाही। मधल्या काळामध्ये देखील अवसरीला एक आपण घड्याळाची सिस्टीम लावलेली होती की जी औरंगाबादच्या परिसरामध्ये दुरी लावून त्याच्यामध्ये काठी लावून ते घड्याळ त्या ठिकाणी स्टॉपवॉच चालू आणि बंद केलं जातं, पण तो निर्णय आपल्या सर्वांना काय त्या ठिकाणी मान्य झाला नाही, कारण तळामध्ये जो बैल रान काढतो त्याच्या दृष्टीनं तो काय फायदा त्या ठिकाणी नव्हता। म्हणून जोपर्यंत याच्यात ॲटोमेशन येत नाहीत तोपर्यंत घड्याळवाला असेल निशाणवाला असेल दोन दोन घड्याळे लावली दोन निशाण लावली तर ते काही सारखं येत नाहीत। म्हणून आम्ही मधल्या काळामध्ये थापलिंगला यात्रा भरवत असताना पुढचा मिली जो आहे तो बंद ठेवला होता आणि त्याच्यामुळं लोकांना अनेक गाड्या मालकांना त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करता आला, परंतु हा निर्णय तमाम त्या पंच कमिटीचा गावाचा त्या ठिकाणी असतो, कारण आपल्या बैलांच्या किमती ही एक नंबरची बारी जर झाली तर किंमत वाढते, बारी पडली तर किंमत डाऊन होते। म्हणून माझी विनंती राहील की या पुढच्या काळामध्ये आपल्या शेतकरी मंडळींना देखील ही स्पर्धा जर चांगल्या प्रकारे टिकवायची असेल, बक्षीस किती मिळतं यापेक्षा बारी एक नंबरमध्ये जाणं महत्त्वाचं आहे, याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यावी। आपणा सर्वांचा अधिक वेळ न घेता पुनश्च एकदा आपण सर्वांनी या स्पर्धेचं चांगल्या प्रकारचं आयोजन केलं त्याबद्दल तमाम साकोरे ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुमचं सर्व शेतकरी बांधवांचं प्रेम आणि साथ अशी राहू द्या। शेतकऱ्याकरता सातत्याने लढा देण्याचं काम निश्चित केलं जाईल एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।